हीन परि मनाश
ये सद्गुरुराया कीर्तनीय सद्गुरुराया एका विनवी जनार्दनाते एका विनवी जनार्दनाते निरंजन चाराया कीर्तनी निरंजन चाराया कीर्तनी ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया Maruti Raya, Maruti Raya, Maruti Raya, Maruti Raya, Maruti Raya, Balaji Ma, Balaji Ma, Maruti Raya, Balaji Ma, Balaji Ma, Rama Balaji Ma, Rama Rama Balaji Ma, Rama Rama Balaji Ma, Ram 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 Oh Ram 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 साधु क्रीडार्थं कृतमज्जनं नर्वधूलीलार्जुनानुग्रहः रामाचार्य
इदानीं साध्य पिंगलय दूर्गल्लाद बोधौ तथा जनिकायुर्वरदानमित्यवगतं श्रीदत्तलीलामृतम् आदरूपमरूपते गुणगणेशानमाधवं स्वीकृतं वर्णाद्याश्रमधर्मधारणमतो श्रीदत्तदेवेर्गुरु तत्संस्थापनतीर्थपादवभूयं तुल्येकविस्वाद्यं वन्दे ते गुरुवासुदेव यतिराज ओम नमः प्रणवार्थाय शुद्धज्ञानेतमूर्तये निर्मलाय प्रशान्ताय दक्षिणामूर्तये नमः निधये सर्वविद्यानां विषये भवरोगिणां नुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः सद्गुरु परमहंस वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव जय जय पंचवर्षात्मक झालेली ही पायीवारी या पायीवारीच्या निमित्तानं समाप्तीच्या काळामध्ये ही छोटीशी कीर्तन सेवा ही कीर्तन सेवा सुद्धा महाराजांच्याच आशीर्वादानं प्राप्त झालेली आहे लक्षात ठेवा महाराजांचा आमच्या घराण्यावर फार लोभ आमच्या आजोबांना याच ठिकाणी याच जागेमध्ये पवित्र वास्तूमध्ये अनुग्रह झाला या ठिकाणी कीर्तन झालं आणि कीर्तनाची बिदागी काय तर उपदेश महाराजांनी स्वतःच्या गळ्यामधली माळ काढावी आणि आजोबांच्या गळ्यामध्ये घालावी अजून काय भाग्य हवं माणसाला त्यांच्या कृपा प्रसादार्थच हा आमचा वंश पुढे चाललाय आनंद आहे घरामध्ये प्रत्यक्ष दत्तमूर्ती आहे यांच्याबद्दल काय आपण आपल्या या वाणीनं अधिकार वाणीनं आपण बोलू शकत नाही लक्षात ठेवा खरे संत आणि खोटे संत जमीन अस्मानाचा फरक आहे आज लोकांचा संत या विश्वावर साधू या शब्दांवर विश्वास बसत नाही लक्षात ठेवा का नाही बसत कारण आजच्या काळामध्ये जे सत्यवादी आहेत खरे आहेत धर्माप्रमाणे वागणारे आहेत ते राहिलेच नाही एका कवीनं म्हटलंय असली साधू निकल गए रहे चपाती चोर जिकडे तिकडे साधू काही कमी नाही भरपूर आहेत बुजबुजल्यासारखे साधू आहेत पण काय प्रकार आहे वरीवरी वेश केला अंतरी दोष भरला बरोबर नुसत्या वरच्या वेशाला लोक भुलणारी आहेत भगव वस्त्र परिधान केलं गळ्यामध्ये माळा घातल्या हातामध्ये एखादी कुबडी घेतली पायामध्ये खडावा घातल्या आणि रस्त्यानं चालायला लागले की आपण साहजिकच साष्टांग नमस्कार करतो आम्ही कोणत्या वेशाला बोलतो बाह्य वेशाला कारण अंतरंगामध्ये जे आहे साधूचं कर्तव्य ते त्यामध्ये नाही पण आम्ही का बोलतो याचं कारण आम्ही त्यांना चर्मचक्षुनं बघतोय आणि चर्मचक्षु म्हणजे काय हे चर्मचक्षु वरवर दिसणारे या चर्मचक्षुमुळे बाह्य जग आपण या जगामध्ये भुलतो पण यद्द्रष्टम तदनष्टम ज्या ज्या यच्च्या यावाच्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत त्या सगळ्या नष्ट आहेत मग शाश्वत काय परमेश्वरी आनंद मला काही लोक म्हणाले आमचे काय म्हणते तिथे पवनीमध्ये जाऊन काय करताय काय एवढा खर्च कशाला करताय का पैसा वाचवत नाही काय करायचंय वाचवत कोणी घेऊन आलेलं नाही कोणी घेऊन जाणार नाही पण शाश्वत आनंद टिकणार आहे जगामध्ये काय करावं जगात कसं वागावं जो तुम आया जगतमो जग हासे तुम रोय लेकरू जन्माला आलं आल्या बरोबर रडत नाही म्हणून त्याला चिमटा काढला आणि त्यानं रडायला किंचाळी मारली बघा रडायला लागल्यावर लोक हसायला लागले लेकरू रडायला लागलं आणि लोक हसायला लागले काय चमत्कार आहे जो तुम आया जगतमो जग हासे तुम रोय पर ऐसी करणी करे चले तिचे हास न होय अशी काहीतरी करणी माणसाच्या हातून घडली पाहिजे की मागे हास्य नाही लोकांनी अश्रू ढाळले पाहिजे
आणि ते अश्रूचे अधिकारी कोण आहेत? जे सात्विक प्रवृत्तीनं वागतात तेच, आणि ज्यावर खऱ्या संतांची कृपा झालेली आहे. नाहीतर जगामध्ये कसे ऐसे संत झाले करी, ऐसे संत झाले करी, ऐसे संत झाले करी, ऐसे संत झाले करी, हाती तमना तुझी नळी, हाती तमना तुझी नळी, हाती तमना तुझी नळी, ऐसे संत झाले करी, ऐसे संत झाले करी, स्नान संध्या उडविली, पुढे भांग ओढविली, स्नान संध्या उडविली, पुढे भांग ओढविली, भांग भुंगा हे साधन, भांग भुंगा हे साधन, पचिपडे मद्यपान, पचिपडे मद्यपान, तुका म्हणे ऐसे सोंग, तेथे कैसा पांडुरंग, तुका म्हणे कैसे सोंग, तेथे कैसा पांडुरंग, ऐसे संत झाले करी, ऐसे संत झाले करी, ऐसे संत झाले करी. कलियुगामध्ये संतांचा बाजार काही कमी नाही. किती बोलावं, किती बोलावं. आजकालच्या संतांना फोमची गादी पाहिजे, संन्याशाला पेन्शन उचलायला पाहिजे, चालवायला स्कूटर पाहिजे, गृहस्थाश्रमातले भोग भोगायला पाहिजे, सुंदर युवती दिसली की तिच्या मागे चालले. कमी नाही. हे नावं ठेवण्याची जागा नाही, पण जगतामध्ये जे जे चाललेलं आहे सत्य परिस्थितीचं वर्णन करणं म्हणजे हे काही कटुत्व नाही. विचार करा प्रत्येक जण. याला कारण आहे, आम्ही खरं खोटं का ओळखू शकत नाही? साधनेचा अभाव आहे. आम्ही वरच्या पेशाला का बोलतो? कारण आमच्या अंतरंगामध्ये सेवा नाही, आमच्या अंतरंगामध्ये तपश्चर्या नाही, आमचा अभ्यास नाही, आमचं आम्ही ज्ञान वाढवलेलं नाही. खरं काय करणार? मग खोट्याच्या आहारी जातो. कमी बुवाबाई चालली आहे गावावर, झुलाने घेत बसायचं आणि पुढे तरुण मुली बसलेले, बाबाजी कृपा करतील आणि आमचं भलं होईल. बाबाजी पाहतात असे जर टिकून राहिले तर माझं घर चालेल. कुंडली घरदार. ते जन्मभर लग्नच होऊ देत नाही. का? यांना मोरके नको का? आपला व्यवसाय वाढवण्याकरता. पण खरे संत तसे नाही. होमच्या गादीवर झोपणारे काय महाराजांचा काळ होऊन गेला हो. या मूर्तीचं चरित्र वाचा तुम्ही एकदा, डोळ्यातून अश्रू गळतील. काय त्रास झाला. या मागच्या गल्लीतून भिक्षाला जायचे महाराज, लोक दगड मारायचे, दगड. पण ज्या वेळेला प्रत्यक्ष चमत्कार दिसायला लागले, चमत्कारापुढे नमस्कार होतो. लक्षात ठेवा. आज आम्ही पायीवारी केली, किती सुंदर रस्ता आहे, तरी आमच्या पायाला खडे पोचलेच नाही का? पण महाराजांच्या काळात काय होतं? किती घाणेरडे रस्ते होते, चालायची सोय नव्हती. आता डांबरीकरण झालंय, नवे नवे सिमेंट रोड झालेले, अगदी घरच्या फरशीसारखे रस्ते. तर असंच नाही. जिकडे तिकडे स्वच्छता, त्याला स्वच्छताही म्हणता येणार नाही. दिसायला स्वच्छता आहे पण अंतरंगामध्ये अस्वच्छता आहे. लक्षात घ्या. मंदिरांनी सुंदर सुंदर या ठिकाणी संडास बांधले, बाथरूम बांधले, हॉल बांधले, पण आपली प्रकृती बिघडलेली आहे. आमचं समजून आम्ही किती वागतो, घाण आम्हीच करतो. आमच्या सद्गुरुनाथाची जागा आहे, किती पवित्र ठेवली पाहिजे, किती स्वच्छ ठेवली पाहिजे, किती काळजी घेतली पाहिजे. प्यायला पाणी दिलं फेकून. इथल्याबद्दल बोलत नाही, बाहेरचं बोलतोय. आपण साधत आहोत, आपण त्यांची लेकरं आहोत. किती आवाज. अहो, आत शिरल्याबरोबर मन असं पवित्र झालं पाहिजे, अंतःकरणामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे. मी कुठेतरी माझ्या माहेरी आली. स्त्रीला वाटायला पाहिजे, पुरुषाला वाटायला पाहिजे माझा स्वर्ग आहे, हा माझ्या परमेश्वराची जागा आहे. आपल्या घरापेक्षा मंदिर ही निराळीच असायला पाहिजे. हा आनंद तुम्ही गोवा कोकणामध्ये लुटा. एकदा झाला माझ्यासोबत. आपण काही भागामध्ये जाऊन येऊया.
काय आनंद आहे. आज ज्याप्रमाणे या ठिकाणी गोल फेर धरून सगळ्या भगिनी आनंदाने नाचल्या, असं त्या ठिकाणी भोवत्या नावाचा प्रकार आहे. इथं तर दिवसात नाचतो आपण, तिथे जेव्हा रात्री 2 वाजता 1 वाजता सुरू होतो, पहाटे 5 वाजेपर्यंत काय फेर धरून नाचतात. अंगावर दाग दागिने बिलकुल काही कुठली तमा नाही, भक्तिरसामध्ये डुबवून जातात. मग असं वाटायला लागतं की आपला भक्ताचा वृक्ष आहे. पण संतांच्या काळामध्ये किती त्रास होता त्यांना. कुठले आले भोमच्या गाद्या, कुठले आले पलंग. त्यांचा पलंग कोणता होता? भूपर्यंको निज भुजगता कंडुकं खंडिताम् दीपश्चंद्रः विरतिवनिता लब्धयोग प्रमोदः. काय म्हणताय? संतांचा पलंग कोणता? एखाद्याच्या घरी मुक्कामाला जायचं झालं वारी घेऊन, तर आम्हाला असं वाटतं काय हो गाद्यांची सोय केली असेल का थंडीचे दिवस नाही. एवढ्या दुरून आपण येतो म्हणजे निव्वळ वरण भातावर नको, पोळ्याही पाहिजे. काय झील लासावली, काय थोबाडं झाली आहेत आपली. अरे वारी म्हणजे काय सुखसोयी लुटण्याचं साधन आहे. देहाला कष्ट दिल्यानंतर जो एक वेगळा सात्विक आनंद येतो तोही लुटता आला पाहिजे. हा संतांनी घेतलाय. तुम्ही आम्ही सगळे फोमच्या गादीवर लोळणारे, त्यामुळे आमचे रजगाड वाढलेत किती. चालता येत नाही, बसता येत नाही. कंबरगोड घडा घरामध्ये आणून ठेवलाय का महाराज? विचित्र अवस्था. हे सगळं कोण केलं? आमचं आम्ही करून घेतलं. पण संतांना कुठे पलंग होता? भूपर्यंको. भू म्हणजे जमीन, पर्यंको म्हणजे पलंग, जमिनीचाच पलंग. निज भुजलता कंदुकं खंडिताम्. उशी कुठे होती संतांच्या जवळ? निज भुजलता. दोन्ही हात ठेवले उशाला की झोपले. कंदुकं खंडिताम्. आकाशाचं पांघरुण पांघरलेले. तुमच्या आमची काय पांघरुण? एकानं रात्री स्वप्न पाहिलं. काय स्वप्न? वरतून देशमुखी पांघरली. देशमुखी कोणाला म्हणतात? गोधडी. हा, गोधडीला म्हणतात देशमुखी. आणि स्वप्नामध्ये त्याला असं वाटलं लॉटरी लागली. आणि त्यानं मांडे सुरू केले स्वप्नामध्ये. करोडो रुपये मिळाले. मनात सुरू झालं आता मोटार घेणार, 4 चाकी घेणार. घेतली. स्वप्नामध्ये बसलाय, त्याच्यामध्ये सुसाट वेगानं पळायला लागला. स्वप्नात हा, वरती पांघरून पांघरलाय. थंडीचे दिवस आहे. हे सगळं मृगजळ कसं आहे बघा. त्याला पांघरून पांघरलं, स्वप्नामध्ये गेला, सुसाट वेगानं गाडी चालवायला लागला. अचानक मध्ये आडवं मूल आलं. त्यानं जो ब्रेक कुठे असतो? पायात. त्यानं जो ब्रेक दाबला तो गोधडीच फाटली. आवाज आला. याला जो जाग आला, कसली मोठा कसलं काय, 4 दिवस अंगावर पांघरायला जी मिळत होती ती फाटली. ती फाटल्याबरोबर याची कुंडली. मी पुढे काही बोललो नाही बाबा. तुम्ही काय समजायचं समजा. एक अर्थातून 2 अर्थ निघतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. मनुष्याला काय काय नको आहे. किती लाचावली जीव. संतांना काय मिळत होतं? दिगंबर अवस्थेमध्ये राहायचे. दिगंबर म्हणजे 10 दिशा रूपी ज्यानं वस्त्र परिधान केलं. खंबितान आकाशाचं पांघरुण केलं. निसर्गाशी लढा दिला. याचा अनुभव मी घेतलाय, लक्षात ठेवा. अनुभवाविन उगीच मान हालवू नको रे. आजच्या जरी काळात वावरत असलो तरी अशाही अवस्थेत ताठारतेनं मनामध्ये निर्धार करून जर निघालं तर कडाक्याच्या थंडीत सुद्धा थंडी वाटत नाही. नदीवर गेल्यानंतर पाणी गार वाटतं, पण आत शिरल्यानंतर पुन्हा गरम काही वाटत नाही. तिथून बाहेर आलं की थंडीच पडते. अनुभव घेऊन तर बघा. नदीत उडी तर मारून बघा. नका मारू बापा, इंधन फालतू उमरेपर्यंत पोहोचायचं. तुम्ही मारायला सांगितली, आम्ही गेलो म्हणाल. सांगण्याचं तात्पर्य जास्त आपल्याला बोलायचं नाही, वेळेमध्ये आटोपायचंय, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे.
संतांचं जीवन हे असं खडतर जीवन, अशा अवस्थेत महाराज या ठिकाणी आले आणि लोक कल्याण केलं. तुम्ही आम्ही आत्मकल्याण साधतो, स्वतःच पोट भरतो, पण संतांना माऊली का म्हटल्या गेलं? एक लक्षात ठेवा, फार मोठा मजेदार प्रश्न आहे. माऊली आणि आई या दोघांमध्ये फार फरक आहे. म्हणून संतांना साधूंना माऊली म्हटल्या गेले याचं कारण आहे, माऊली ही जगाची चिंता वाहते, आई ही स्वतःचाच विचार करते आणि आपल्याच अपत्याचा विचार करते. शेजाऱ्याच्या पोराला येऊन जर देहधर्म केला तर ती त्या बाईला बोलावून आणते, चला म्हणते काय केलंय लेकरानं बघा. पण ते जर माऊली असेल तर तिचं लेकरू काय माझंच लेकरू आहे, उचल. म्हणून ज्ञानेश्वर माऊली, रामदास माऊली, विठुबाई माऊली, विठाबाई माऊली म्हटल्या गेलेल्या आहे. माऊली शब्द फुकट लागत नाही, पण संतांच्या दारामध्ये गेल्यावर आम्हालाही माऊली हे उपपद मिळतं. आज शेगावला जा, माऊली शिवाय बोलत नाही. पंढरपूरला काय माऊली, कुठं आला तुम्ही, देवळात आला ना, मग हा कचरा का फेकला, उचला. माऊली असं करू नका, किती गोड बोलतात हो. आणि आपल्या भागात जाऊ द्या, न बोलणे बरे, कारण कीर्तन आहे महाराजांच्या समोर आहे, पुष्कळ बोलण्यासारखं आहे. बोलण्याची भाषा आपली वेगळी आहे, कुठे वळल काही सांगता येत नाही. म्हणून संतांचा समागम, साधूचा समागम जर आपल्या देहाला जर झालाय, अंतःकरणामध्ये त्यांचे बोल जर आपल्या आले, तर आपल्या जीवनाचं सोनं होतं, लक्षात ठेवा. म्हणून सदा संतांपाशी जावे, महाराजांनी म्हटलंय, त्यांचे जवळी बसावे. उपदेश तेन देती, परी ऐकाव्या त्या गोष्टी, तेच उपदेश होती, तेने कष्ट नष्ट होती. वासुदेव म्हणे संत, संगे करीती पसंत. काय सुंदर वर्णन. स्वामी महाराजांनी सदा संतांपाशी जावे. ते काही करणार नाही, देणार नाही तुम्हाला. ते परीक्षा बघत असतात. नवे नवे एखाद्या वेळेला अचानक मुखात न बोलणे, तो सहज बोलणे, हाची उपदेश. संतांच्या मुखातनं निघालेलं वाक्य जे आहे तेच अमृततुल्य वाणी होते, लक्षात ठेवा. म्हणून संत काय करू शकत नाही, साधू काय करू शकत नाही. अशा संताशी शरण जावे, जनी म्हणे त्यांना लावे, जनी म्हणे त्यांना द्यावे. म्हणून संतांचा अधिकार फार मोठा आहे. आज ब्रह्मनिरूपण करायला जास्त वेळ नाही, इथेच थांबतो. बोलण्यासारखा वेदांत भरपूर आहे, पण वेदांत मांडायला आज वेळ नाही. पुन्हा कीर्तनात एखाद्या ठिकाणी योगाला आनंद घेऊया. म्हणून साधू संग घडो मजधारी, असा साधू संग घडो मजधारी, असा साधू संग, असा साधू संग घडो मजधारी, असा साधू संग. दिगंबरा दिगंबरा श्री भागवत दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्री भागवत, दिगंबरा दिगंबरा श्री भागवत.
गोविंद हरे मुरारे म्हणा हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते गोपाल कृष्ण भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव. संतांची कृपा झाल्यानंतर काय होतो छोटासा दृष्टांत. चंद्रगिरीत राहणारे चंद्रगिरीत राहणारे दयाळपती नामे सावकार भार्या पतिव्रता सुंदर सरस्वती नामे शोभते. गौड बंगाल प्रांतामध्ये असलेलं चंद्रगिरी नावाचं गाव. आता गौड बंगाल प्रांत म्हटल्यानंतर या गौड बंगाल प्रांताचा सर्वाधिकारी कोण होता? असा राजा होता जो भोग विलासामध्ये प्रवीण विलासी राजा, ज्याचं वर्णन करीत असताना बोलो भजले साहेब तेरा धाम भजले साहेब तेरा धाम प्रथम गौड बंगाले का राजा राजा प्रथम गौड बंगाले का राजा राज करले राजा गोपी चंदा जागर राजा की 1200 रानी जागर राजा की जागर राजा की 1600 सहेली जागर राजा की 1400 हाथी हाथी जागर राजा के 1400 हाथी बातों बातों में घोड़े जो दौड़े बाग बगीचे लागे चहुओरे और नागेरी झाड़ चटूला माता मैना वंदी महिला चंपावती बंगोला बंगोला बंगोला. गौड बंगाल प्रांताचा सर्वाधिकारी राजा गोपीचंद विलासी होता. किती हो? ज्या घर राजा की 1200 राणी. आता ते एकही नाही मिळत. असे तोंड करून टाकले, हिप्पीकट वाढलेले. कशा पोरी मिळतील? काही शिकल्या चांगल्या, याच्या हातापायाच्या काड्या, देहाचा चमून, डोक्याची सुपारी, याचं थोबाड पाहिल्यानंतर कोण पसंत करत? कर्तृत्वच नाही, त्या कर्तृत्वात निघायला चालले. असो, जास्त बोलायचं नाही आपल्याला. आणि सगळं काही मिळालं नाही की काला येत तस्मै नमः म्हणून सोडायचं. प्रगती करायची नाही आपण आणि मग कालावर सोडून द्यायचं. आमचं नशीबच वाईट. देवानं मोठं आमचं वाईट केलं, त्यानं कारखाना काढलाय. सगळं आपल्या कर्तृत्वावर अवलंबून आहे, लक्षात ठेव. आम्ही कमी भोगलं, पण परमेश्वरी साह्य आणि वागण्याची चाल, कर्तृत्व उत्तम पाहिजे, तुम्हाला शिखरापर्यंत घेऊन पोहोचवतं. लक्षात 1200 राणी, ज्या घर राजा की 1600 सहेली. 1200 बायका, 1600 मैत्रिणी. आजचा माणूस विचार करतो, मग त्यानं 1200 बायका गेल्या, मग आम्ही 1-2 वाढवल्या. खाला काय गती होते माहितीये? यावर दृष्टांतही मोठा आहे, पण जास्त जर वाढवलं तर तिकडे आपले वाजतील 12. काय मजेचा भाग आहे. लक्षात. या गौड बंगाल प्रांतामध्ये असलेलं चंद्रगिरी नावाचं गाव आणि दयाळपती नावाचे सावकार त्या ठिकाणी राहायचे. आता सावकार म्हटल्यानंतर तो गरीब राहील का? एकच जरी पेढी दुकान जरी असलं तरी तो श्रीमंत आहेच. त्याच्या घरी इतक्या जोड्या होत्या. जमीन जुमला, शेतीवाडी, सोयरे धायरे, नौकर चाकर विपुल प्रमाणामध्ये होते, काही कमी नव्हतं. एवढा ऐश्वर्यवान आहे.
मग आता तुम्ही मला सांगा, ज्याच्या घरामध्ये ऐश्वर आहे त्याला सुखी म्हणावं का हो? कौलारू घर आहे म्हणून त्याला भिकारी म्हणावं का हो? ज्यानं धोतर नेसलाय म्हणजे त्याला अनफड म्हणावं का? ज्याने इंग्रजी पोशाख धारण केलेला आहे, मिसळून फुटलेल्या माणसाला खूप विद्वान समजावं का? चुकीच्या धारणा आहेत, लक्षात ठेवा. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती म्हटल्या गेलेल्या. एवढं बांधून काय करता शिखर? खायला घरात कोणी नाही, काय उपयोग आहे? पण गरीबाच्या दारामध्ये चार झोपडीच्या आतमध्ये जो आनंद आहे तो श्रीमंताच्या महालात नाही. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. काय झोपडीचा आनंद वेगळा आहे. राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. राष्ट्रसंतांनी सुंदर वर्णन केलं आहे ना. एकदा तर आठवून बघा. आम्हाला कमोड पाहिजे घरामध्ये, काय 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 सिस्टीम. ते घरामध्ये मिक्सर पाहिजे, वरतून सर घालून त्या पाट्या वरवंट्याची चटणी खाऊन तर बघा एकदा, काय तेलाचे तवंग येतात तरी कशी झोमते हो. काय आनंद आहे. इकडून खाल्ल्याबरोबर अशी काही झोमते की बर्फ लावायची वेळ येते. ते काही माझं सभेतलं कीर्तन नाही, महाराजांच्या समोर सेवा आहे. तुम्ही आम्ही सगळे एकच भक्तच आहोत. चर्चा ही आपली, लक्षात घ्या. सन्मान आहे. विद्वत्ता वेगळ्या ठिकाणी दाखवायची असते. आता आहेच मग पुढे माझे 15, 16, 17 पुण्यामध्ये कीर्तन आहे. प्रत्येक ठिकाणच्या जागा वेगवेगळ्या. आपण सगळे बसलेले बांधव आहेत, महाराजांचे भक्त आहेत. पण सावकार म्हणतात भरपूर घरामध्ये आहे, काही कमी नाही, सगळी सुख पायाची लोळून घेत आहेत, असा लोकांचा समज आहे. पण सुखी आहे. घरात मोटार कार आहे, नवरा गेला, घरात कोणी नाही, भकास झालाय घर, खायला नाही, कोणी विचारत नाही काळं कुत्र पैसा असूनही. पैसा आहे ते घरचे जीव सगळे मागे मागे लचके तोडायला धावताय. सुख आहे खाली बस. तिला सुख म्हणावं. सुख सुख म्हणता हे दुःख थाटवणी आले. काय राहिलाय, काय ठेवलाय? लहान लहानच्या एका इंचीच्या भिंतीसाठी भांडणं. कुठे घेऊन जायचं चुलीत, सगळं जागेवर पडलं राहते. किती जमवत आहो. कमावलेला पैसा सुद्धा घरची माणसं प्रेताच्या ठिकाणी चितेवर त्याच्या घड्या करून याला झोपवत नाही, बोटातल्या अंगठ्या काढून घेतात. अशी निघत नाही तर साबण लावतात, जांभ्याची किल्ली काढून घेतात. म्हणजे त्यांना काय काम, आम्हाला काम. मेल्या लाज नाही. स्वतःच्या स्वार्थाकरता सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई, खाने पीने को अच्छा मिले तो जोरू बंदगी करे, एक दिन खाना नहीं मिले तो फिर के जवाब करे. सब पैसे के भाई, भाई बंद और बहन साले, सब पैसे के भाई, कौन किसी का नहीं रे प्यारे, कहत कबीर गुसाई. संतांचे वाक्य आहे आणि हे सत्य आहे, चूक नाही आहे, सत्य आहे. आज हा चांगला चालता बोलता देह दिसतोय, इथून गेल्यावर उद्या काय होईल सांगता येतं. जीवन पाण्याचा बुडबुडा, अथांग भरला या संसारी सुख दुःखाचा घडा. सगळे सोयरे आत्मसुखाचे म्हणती तू माझा माझा, या या वावा यातच जगुनी किती करशील धडपडा. शिकला विकला सुकला थकला तू वाया गेला, संसाराच्या या घाण्याला बैल जुंफला मडा. आहे ना. एक ऍडव्हर्टाईज येते आपल्या टीव्हीवर चहाची, ती देते कॉफी, तो म्हणतो कॉफी कशाला दिली, वरच्या 2 बॅगा उचलायच्या. संसाराच्या या घाण्याला बैल झुंपला मढा. आहे ना. म्हणजे नवरा बायको जर यात्रेला निघाली तर सारं डोक्यावर कोणाचे असतं. ही आपली चालते महाराणी कुंडली. नाही हो, लोभ असतो बायकोवर, तिला दुःख होऊ देत नाही. बाई तुझ्या पायाला लागलाय, खूप चालून जमली, बलम लावू का, माम लावू. प्रेम, असं प्रेम कायम असावं संसारामध्ये. हा विनोद झाला, आपली ही गंमत झाली. संसार असा असावा. संसार सुख दुःख मिश्रित आहे, लक्षात ठेवा. आणि सगळे जण स्वतःच्या स्वार्थाकरताच वागत असतात एकमेकाशी. कोणी किसी का नाही प्यारे. आहे कोण? तो परमेश्वर आहे. सगळं घरामध्ये विपुल प्रमाणामध्ये आहे, पण एकाच गोष्टीची कमतरता या कुटुंबामध्ये होती.
सगळं गाव विचारत होतं, सावकाराला वडिलाप्रमाणे मानत होतो. सावकार सुद्धा सगळ्यांची काळजी घ्यायची, तेडे करून सगळ्यांना आमचे आई वडीलच वाटायचे. सावकारीण बाईशिवाय एक क्षणभर सुद्धा गावाला सुद्धा करमत नव्हतं. जणू काही गावाचे पोशिंदे असे लोक होते पूर्वी, पाटील लोक, म्हणून त्या पाटलांचं नाव होतं. आता नावाचीच पाटील आहे, पाटील की गेली फुकटच्या पदवी आहे. त्यावेळेला खरे पाटील होते, खरे मालगुजार होते, खरंच लक्ष होतं, शेजाऱ्या पाजाऱ्यांवर लक्ष होतं. नाही तर मग काय, आमच्या लहानपणी आम्ही पाहिलं, पण काही काही पाटील मतलबीच होते. बरोबर, विहिरीमध्ये बाटली पडली, एखाद्याच्या घरी गळ आणायला जर गेला आपण, गळ माहितीये ना बाटली काढण्याचं, त्याच्या घरी तांब्याचा किंवा पितळेचा लोटा ठेवावा लागेल आणि मग तो गळ आणायचा. आणि तो जर गळ गायब झाला तर लोटाही गायब. असं करून पाटील लोकांनी धन जमवलं. पण काय होते माहितीये का, गळ गिळता सुख वाटे. मासोळी पकडण्याकरता त्या गळाला लावले गांडूळ, आमिष येते. गळ गिळता सुख वाटे आणि ओढून घेता घसा फाटे. आहे ना, कमवताना खाताना खूप आनंद, पण नंतर असं काही परमेश्वर ओढून घेतो बघा, सगळी राख रांगोळीच करून टाकतो. केलेल्या पापाची पूर्ण भरती देऊन जातो. लक्षात ठेवा, इथं तसं नव्हतं. पाटील खूप छान होते, दयाळपती सावकार, पण त्यांच्या संसारात पण आला. आणि तुम्हाला एक सांगतो, कधी कोणाच्या जीवनामध्ये पण किंवा परंतु अशा गोष्टी येऊच नये. इथून एकदम कलाटणीच मिळते जीवनाला. काय म्हणावं म्हटले, आमच्या गावातले रावसाहेब भरदार, चालणं डोलदार, डोळे पाणीदार, रंग भक्तेदार, वागणं बाणीदार, पण घेतात. आतापर्यंत जे गुणवर्णन केलं त्यावर एका घेतात म्हटल्यानं पाणी फिरलं. इथं तसं नव्हतं, दोघेही चांगले होते. पण हे सर्व परित्यासी अपत्य नाही. त्याच्या घरामध्ये त्यांच्या संसार वेलीला पुष्पच नव्हतं म्हणलं. आणि सावकार बाईला फार वाईट वाटावं. खरं सांगू का, पुरुषापेक्षा स्त्रियांनाच वाईट वाटतं. लेकरू बाळ जर झालं नाही तर महाहराम करो. तुम्ही म्हणाल कीर्तनात बोलताना काही काही शब्द मोठे जोरदार आहेत, जुन्या लोकांनी केलेले. बाईला टार्गेट करते, बापा एवढी वर्ष झाले काहीच नाही, दिसत ना तुला, झालं म्हणजे तुझ्या घरी पेढे घेऊन येणार नाही का, पण डागणे कशाला देता. किती लोकांनी बोलावं, किती लोकांनी बोलावं. सरस्वतीबाईंना वाईट वाटावं. नाव सरस्वती होतं तिचं, सोजवळ होती, सुंदर होती दिसायला, वागणं चांगलं होतं, पण सारखी देवाजवळ येऊन रडायची. एक दिवस रडत बसलीये, शेजारच्या घरामध्ये मौंजी आहे. मौंजीची अक्षत घेऊन काकू आल्या. त्या म्हणाल्या, सरस्वती काकू, अय्या मुलाची मौंजी आहे, याल ना, याल ना. हो येईल, देवानं तुला मुलं दिलं, भाग्याची आहेस तू, आल्याशिवाय राहणार नाही. अक्षत देऊन गेल्यामुळे ही घरात आली, देवासमोर रडली. हो परमेश्वरा, थोड्या जन्मीचं मी पातक केलं, माझ्या वंशाला दिवा नाही. आज लोकांच्या घरामध्ये मौज होतंय, बारसं होतंय, बाळात नेणं करताय, पण माझ्या कपाळी काय. म्हणून सारखं रडावं. तसं दयाळ पतींनाही वाईट वाटावं, पण मनुष्य धैर्यानं हे दुःख पेलतो. लक्षात ठेवा. ते म्हणावे, अगं रडू नकोस. सगळ्यांना स्वतः तसं नाही, काहींना लवकर होतात, काहींना उशिरा होतात. आपण समाधान मानावं. ठेविले आनंदे तैसीचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अहो, हे किती दिवस पांडित्य तुम्ही मला सांगणार. आज 20 वर्ष झाले लग्नाला, अजून संसार वेलीवर फुल नाही. सगळ्या पिढ्या नरकामध्ये जाणार, परिपूर्णता नाही. आणि तुम्ही मला अजूनही समजून घालता, अजूनही असंच बोलता. काळजी करू नकोस, तू देवाला प्रेमानं फुल वाहा, परमात्मा तुला मोल देईल. अशी समजून घालावी. निघून जावं. एक दिवस प्रसंग असा आला, शेजारी मोल झालं आणि ती बाई धावत आली. काकू काकू काकू, आनंदाची बातमी, आमच्या घरी मोल झालं. मग त्याचं बारसायनं 12व्या दिवशी पाळण्यात तुमच्याच हातून घालायचं, बाळ लेणं तुम्ही करा. काय आनंद, काय आनंद झाला सरस्वती बाईला. त्याचं सगळं बाळ लेणं केलं.
मनगट्या केल्या, अंगठ्या केल्या, गळ्यामध्ये दागिने केले, त्याच्या कानामध्ये लहान 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 छोटे छोटे असे सुंदर खडे बसवण्याला एक दागिना केला बघा. आणि आली बारशीच्या दिवशी सगळ्या गावातल्या भगिनी जमलेल्या आहेत. पाळणा बांधलेल्या बेलीचा सुंदर तिने सगळं बाळ लेणं दिलं. काकू तुम्हाला मूल नाही झालं म्हणून काय झालं, माझ्या मुलाला आपलंच मूल समजा आणि तुम्ही त्याला पाळण्यात घाला, त्याचं नाव तुम्ही ठेवा. केवढा आनंद झाला सरस्वतीला. त्या लेकराला जवळ घेतलं, चुंबनं घेतली त्याची आणि त्याला पाळण्यामध्ये जशी घालायला गेली बघा, तो आतमधून म्हातारी कडाडली. अति शिकल्याचा परिणाम आहे, लाज वाटते का? ज्या बाईला लेकरू बाळ नाही, वांझोटी म्हणतात तिला, तिच्या हातातनं त्या पाळण्यामध्ये मूल घालताय, ह्या बाजूला ह्या म्हटल्या बरोबर सरस्वती बाईच्या मनामध्ये धस्स जातो, डोळ्याला धारा लागल्या. तिनं ते लेकरू घेतलं, तिच्या हाती दिलं. बेटा तुला मुलं झालं, भाग्यवान आहे, मी कपाळ करंटीच आहे, तुझी सासू काही खोटं बोलत नाही. नाही नाही काकू असं वाटून घेऊ नका, जुनी माट नाही. नाही बरोबर आहे, मी अभागीच आहे. लेकरू देऊन दिलं आणि तशीच धावत आली आणि देवघरामध्ये गडबडाट डोळली होती. वासळ परमेश्वरा किती अपमान सहन करायचा, किती अपमान सहन करायचा. एक दिवस शेजारच्या मुलाला त्या आईनं मारलं, मारल्याबरोबर लेकरू धावत आलं बघा आणि एकदम काकूला येऊन बिनवलं. ती आली काडी घेऊन, काकू माझी आई मला मारते, थांब बाळा मी बघते काय. काकू सोडा त्याला सोडा. काय झालं काय? झालं काय म्हणजे मी चांगली ठिपक्याची रांगोळी काढली. हा टिपट्याची रांगोळी किती वेळ लागतो काढायला? ती काही संस्कार भारतीची हातात घेतली, भरभर पोतवर उघडली. टिपट्याची रांगोळी अगदी बारीक बरोबर मोज मापाने काढली, किती सुंदर दिसत होती. या मेल्यानं त्याच्यावर जाऊन करून टाकली कुंडली. तिच्या डोळ्याला धारा लागली. ये मिटवली ना रांगोळी तुझ्या मुलानं, ये. घरात गेलं, अंगणात ती रांगोळी दाखवली, देवघरात ती रांगोळी दाखवली, माझघरात ती रांगोळी दाखवली. या रांगोळ्या 4 दिवस झाले मी काढले, पण माझ्या घरामध्ये रांगोळ्या मिटवणारा जन्माला आलेला नाही. किती भाग्यवानीस, त्याला मारतेस. सारखं हे दुःख सरस्वतीबाई पेलावत आहेत, पण एक दिवस तिच्या उदयाचा आला. परमेश्वर परीक्षा कसा किती बघतोय. एके दिनी मच्छिंदर साधू आले तयेची गावी. नवनाथापैकी मत्स्येंद्रनाथ भिक्षे करता निघालेले. काय त्यांचं वर्णन बघावं. डोक्यावर लाकडाची मोळी आहे, धुळी पेटवण्याकरता लागते, पण सिद्धीच्या जोरावरती डोक्यापासून एक हात अधांतरी हवेमध्ये चाललेली आहे. माथे लकडी निराधार, माथे लकडी निराधार, माथे लकडी निराधार. देखे करे सो विचार, देखे करे सो विचार. ये तो कोई है अवतार, सच सच साई हो, सच सच साई हो. माथे लकडी निराधार, माथे लकडी निराधार, माथे लकडी, माथे लकडी, माथे लकडी. एक हात अधांतरी आणि चाललेले ज्यांना ते दिसावं दिव्य स्वरूप त्यांना नमस्कार करावा. आणि येता 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 आले बघा, याच दयाळपतींच्या वाड्या पुढे आले आणि पुकारा केला. दयाळपती सावकार पेढीवर निघून गेले. अल्लख निरंजन माई भिक्षा लाव, अल्लख निरंजन माई भिक्षा लाव. आवाज ऐकला. आलक्ष मुखे गर्जती, भिक्षा घेवली सरस्वती धावे. तोंबलान वदन तिचे, नाथा प्रार्थी करा दया भावे. पटकन जोंधळे घेतले, सुपामध्ये धावत निघाली, धावत निघाली. आणि महाद्वारात पाहिल्याबरोबर तो कान फाट्या जोगी, कानामध्ये बडे बडे कुंडल आहे.
मस्तकावर जटा बांधलेले आहे, रुद्राक्ष माळा धारण केलेले आहे, शैली शृंगी कंठा झोळी कुबडी सगळं साहित्य आहे, मुखावर तपश्चर्येचं तेज आहे. आणि दारामध्ये उभे असल्यावर ही जोंधळे घालायला गेली. महाराजांनी ओळखलं, माय काय देतेस? म्हणलं जोंधळे घाल. कुणालाही दान देत असताना असा रडका चेहरा नसावा. क्षणार्धात ओळखलं आणि बरोबर आहे बघा. दारात आलेल्याला वा कुणालाही दान देत असताना दक्षिणा देत असताना सुद्धा आनंदी चेहरा असावा. काही लोक देतात पण मोठ्या कष्टाने. आमच्या उमरेड्यात एका ठिकाणी मी जात होतो, नाव नाही सांगत, कशाला कोणाची बदनामी करायची. मी लहान असताना ज्या वेळेला सत्यनारायण संपादाला जायचो ना, 2 रुपये मिळायचे, 2 रुपये. त्याच्याही आधी केलंय, पहिले 60 पैसे, मग 1 रुपया 20 पैसे मिळायचे, नंतर 2 रुपयावर आलं. त्या मालकाने काय करायचं, सत्यनारायण घरात ब्राह्मणालाच द्यायचं, म्हणून ती मडीदाय बंबन कुदान म्हणतात तो प्रकार. त्यानं ती गड्डी आणायची 2 रुपयाची, त्याच्यामध्ये फिरवता फिरवता ब्राह्मणाच्या समोर सडली नोट ओढायची आणि ती त्याच्या हातात. काय आमची भक्ती आहे. पण इथं थांब म्हणते, मुखावर तुझ्या म्लान वदंता दिसते. काय कमी पडलंय जीवनात तुझ्या? बोल बोल. महाराज, माझ्या पोटी मुलं नाही, माझ्या संसारावर मुलं नाही, फुलं उमलले नाही. काय? अरे बापरे, चुकीच्या दारात आलो आम्ही. म्हणे पाभो ना मुख निगोत्रिकास, म्हणे पाभो ना मुख निगोत्रिकास, मरेसे भक्षावे अन्न मगतयाचे, कैसे भक्षावे अन्न मगतयाचे, पूर्वजन्मी घडली न तुझी सेवा, पूर्वजन्मी घडली न तुझी सेवा, म्हणून नाही संतान देव देवा, म्हणून नाही संतान देव देवा. अरे आम्ही निपुत्रिकाचं तोड सुद्धा पाहत नाही आणि तुझ्या दारात. असं करू नका, असं करू नका. यात काय माझा दोष? तुझ्या कृतकर्माचा दोष आहे, म्हणून तुला बोलबाळ झालेलं नाही. महाराज, तुम्ही माझ्या दारामध्ये आल्यानंतर काय संबोधलात, काय म्हणून हाक मारली? तुम्ही माई भिक्षा वाढ म्हटलं ना, मग आता हे शब्द खरे करा म्हणून धरले पाय. पाय धरल्यावर मत्स्येंद्रनाथ आलेच होते परीक्षा घेण्याकरता. मनामध्ये दया वाटली तिच्याविषयी. ठीक आहे, पण मी भिक्षा घेणार नाही. म्हणून असे बोलणी हात झोळीत घाली, झोळीमध्ये हात घातला, विभूती बाहेर काढली आणि त्यावर सूर्य मंत्र प्रेरित केला, फुंक मारली आणि सरस्वती बाईच्या हातात दिली. म्हटलं, ही विभूती आज आपल्या देवाला नमस्कार करून ग्रहण कर. पती समवेत तुला गोंडस मुलगा होईल. महाराज, ही भिक्षा मी आज नाही घेणार. 12 वर्षानंतर पुनरपी येईन मी तुझ्या धामी. 12 वर्षानंतर मी तुझ्या दारामध्ये येईन. त्यावेळेला तुझा मुलगा 12 वर्षाचा झालेला असेल, त्यावेळेला त्याच्या हातून घेईल असं म्हटलं आणि निघून गेले. काय आनंद झाला सरस्वती बाईला हो. तिनं कागदाच्या पुडीमध्ये ती रक्षा बांधली, पदराला गाठ मारली आणि घरामध्ये केवढा आनंद, केवढा आनंद. झोपाळ्यावर झुलत असताना तिनं ती काय केली, पुन्हा आत गेली, देवाजवळ पुडी नेऊन ठेवून दिली, नमस्कार केला. देवा परमेश्वरा, आज माझं भाग्य उदयाला आलं रे म्हणून नमस्कार केला. आणि मोठ्या आनंदामध्ये घरातले काम करीत असताना शेजारच्या मावशीबाई आले. सरस्वती, ओ काय झालं? काय म्हणजे कुठं काय झालं? काय चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. वा 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 वा, असं काय झालं? ते बोलतातच आहे तेवढ्यात मावशीबाई, बकाबाई, काकूबाई आलं महिला मंडळ दुपारचे. सगळे येऊन बसल्यावर बाई सरस्वती, अगं रोजच्या सारखं नाही, तुझ्या चेहऱ्यावरची भावच वेगळे. केवढं ते आलं, केवढं ते आलं, काय झालं काय हे सांग. काकू, मावशी, खरं सांगू, आज ना माझं भाग्य उदयाला आला. अगं कसं आलं? एक योगी महाराज आले होते. बरोबर,
त्यांनी विभूती दिली आणि तुला मूल होईल म्हणून सांगितलं. बया 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 बया, काय अंधश्रद्धा हो. 80 वर्षाची म्हातारी बोलते, अशी राखड खाल्ल्यानं जर पोरं झाले असते तरी का करणे लागे पती. किती अंधश्रद्धा, किती अंधश्रद्धा. हे बरोबर आहे का तुझं? फेक दी. फसविती जोगी जोगी, फसविती जोगी जोगी, फसविती जोगी जोगी जोगी, फसविती जोगी जोगी जोगी. हे असे जगे बैरागी, फसविती फसवतात. रक्षा देऊनी स्वानच करीती, रात्री स्त्री करुनिया भोगीती, असे हे ढोंगी फसविती जोगी. भलतेच्या माती लागू नको. ओ काकूबाई, बरं झालं मला दुपारी यायची आठवण झाली आणि ही त्याच्यात वाचली. असं करू नको. माझ्या सासूच्या, चुलत सासूच्या सुनेला असंच काहीतरी झालं, भलतच जन्माला आलो. आता मात्र झालं सरस्वतीबाई मनात विचार करतात. लहानपणापासून आमचा घरोबा, आमच्या नवऱ्याकडे यायच्या. मावशीबाईचं वय 80 वर्षाचं. आमच्या घराचं हितचिंतन आहे. त्या का बरं वाईट बोलतील? त्यांचंही म्हणणं असावं. झालं पलटलं गाडी. कुठा ती पुढी असल्या भलत्या भोंदूंच्या आरी जाऊ नकोस. तुम्ही असे भोंदू फसवत नाहीत, लक्षात ठेवा. फेक ती पुडी, दाखव मला कुठे. ती पुडी घेतली, सरस्वतीबाईला घराच्या मागे आणायला लावलं आणि जे उकिरडे असायचे पूर्वी मोठे मोठे, त्या उकिरड्यात फेकायला लावली. आलं रडायला सरस्वतीबाईला. पण पुन्हा विचार केला, जाऊ दे, आपल्या नशिबी नाही म्हणजे नाहीच. ठेविले आणि ते समाधान मानायचं शेवटी. म्हणून आल्या बरं झालं बाई, मला बुद्धी सुचली, तुझ्याकडनं हे करून घेतलं. आता दयाळपतींना काय सांगायचं, झालेली रक्षा मिळाली, जोग्यानं दिली, मुलगा होणार, काही सांगितलं नाही. या गोष्टीचा काळ 12 वर्षाचा निघून गेला. कसा गेला हिला माहिती नाही. ही आपल्या जीवनातला प्रसंग विसरून गेली. परी नाही विस्मरिले श्री गुरु सर्वज्ञनाथ ते पाही. ही विसरली, पण सद्गुरुनाथ विसरलेले नाही. 12 वर्षानं पुन्हा त्या चंद्रगिरी गावामध्ये आले महाराज आणि किन्नरी वाजवायला लागले. त्याच दाराच्या पुढे आले. माई भिक्षाला आधी पुन्हा जोंधळे घेऊन आल्या. बरोबर ती जशी घालायला गेली, बाई तुम्हाला मुलगा नाही झाला? मुलगा अशाच सोडली. आता झाले ना आता बरेच वर्ष. किती वाट पाहिजे. नसत नशिबात तर होतील कशी. काय तुम्ही खऱ्या बोलता? हो हो. तुमचं नाव सरस्वती. हा वाडा दयाळपती सावकारांचाच ना? म्हटलं हो. 12 वर्षाच्या आधी कोण्या जोग्यानं तुम्हाला रक्षा दिली होती, आठवतं का? तुम्हाला मूल नाही झालं? 12 वर्षाच्या आधीची गोष्ट विचारल्याबरोबर तिच्या स्मरणात ते आलं. एकदम ते स्वरूप दिसायला लागलं त्या संताचं, साधूचं, मत्स्येंद्रनाथाचं. एकदम घेरी येऊन आपटली हो खाली. धावल्या मावशीबाई, बकाबाई. बकाबाई, कोण रे तू? आमच्या सावकारी बाईला काय केलं? पाणी वगैरे शिंपडून जागृत केल्या. बरोबर माई, खोट्या बोलताय ना तुम्ही. तुम्हाला मी रक्षा दिली होती, तुम्हाला मूल नाही झालं? नाही झालं. कुठे आहे ती रक्षा? तुम्ही अवमान केलाय, कुठेतरी फेकली आहे. दाखवा ती रक्षा. अहो नको होती तर मागितली कशाला? तुम्ही अपमान केलात माझा. महाराज मी नाही केला. या मावशीबाईनं सांगितलं म्हणून चांगली आहे सरस्वती. मावशीबाईने केलं. मावशी तुला अक्कल नव्हती का? लोक उदंड सांगतात, असे वागा, तसे वागा, तसे वागा, याच्या घरात मोठं घाला, त्याच्या घरात मोठं घाला. तुम्ही काय घालता?
लाज नाही बेटा. या काकूबाई बघा ना, सरस्वतीबाईचा शहाणपणा. एवढे मोठे अधिकाराचे साधू 12 वर्षाच्या आधी म्हणे यांनी रक्षा दिली आणि ह्या मेलीनं घराच्या बाजू फेकली. फेकायला इनच लावली. आता काय करणार? नाथ बघताय. कठीण समय येता कोण कामाची येतो. डोळ्याला धार लागल्या. नाथांनी ओळखलं, अरे अरे ही दुसऱ्याच्या झाकेत गेली. बाई कुठे कुठे फेकली दाखवा. तेवढ्यात दयाळपती आले. दयाळपतीला ही बातमी समजल्यावर ते लोळायला लागले. महाराज अजानतेने हे सगळं आमच्या हातून घडलं. बरं कुठे फेकली सांगा. तेवढ्यात मावशीबाई, बकाबाई, काकूबाई नवे नवे त्या पंचक्रोशीमध्ये बातमी पोहोचल्यावर लोंढे निघाले सावकाराच्या घराकडे आणि जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं. मावशीबाईनं हात धरला आणि मागे आणलं. घराच्या या चुकीरेट टाकली म्हणून बोट दाखवलं. नाथांनी बघितलं. नाथांनी हातामध्ये चिमटा घेतला. एक रेघ त्या खड्ड्याच्या भोवताले काढली बघ आणि नाथ उभे राहिले. किन्नरी हातामध्ये घेतली आणि वाजवायला प्रारंभ केला. किन्नरी का नाद किया, किन्नरी का नाद किया, किन्नरी का नाद किया, किन्नरी का. नाथ उभे आहेत. बाजूला दयाळपती आहे, इकडे सरस्वतीबाई आहे आणि नाथांनी एकदम आलख पुकारला. अल्लाख निरंजन. नाथांनी कान लावला खड्ड्याला. आतून आवाज आला, साई आदेश. तो आवाज दयाळपतींनी ऐकला. तो आवाज सरस्वतीबाईंनी ऐकला. त्या तर रडायला लागल्या. काय मेली अभागी, आज 12 वर्षाचं लेकरू माझ्या राहिलं असतं, काय माझ्या वाट्याला आलो. सगळ्यांना बाजूला केलं. नाथांनी बाजूला व्हा, त्याला हात लावू नका, जळू भस्म व्हा. नाथांनी बाळ ये वरती. हातामध्ये वात मंत्र प्रेरित करून विभूती घेतली आणि जशी खड्ड्यावर घातली तो चक्रीवादळाला प्रारंभ झाला. धाड 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 असं ते फिरायला लागलं वादळ. आपल्या भागात त्याला काय म्हणतात हो? माटी. पूर्ण नाव काढलं पुढे. ते कागदावरती उडत जातात ना, कुठल्या कुठं. बरं झालं माणसं नाही उडत. एकदा एक बुडा सुटला होता म्हणजे त्याचं धोतर धरून ओढला. काय चक्रीवादळ ते निर्माण झालं. सू 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 आवाज. आणि तो 12 वर्षाचा जो कचरा होता खड्ड्यातला धाड 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 आभाळामध्ये उडायला लागला. आणि पद्मासनस्थ 12 वर्षाची तेजपुंज मूर्ती, डोळे मिटलेले, नासागरी दृष्टी वरती आली. आल्याबरोबर डोळे उघडले. ते पाणीदार सूर्यचंद्रासारखे डोळे. सगळे लोक बघायला लागले. आल्याबरोबर मत्स्येंद्रनाथांना त्यानं नमस्कार केला. आता सरस्वतीबाई धावल्या, लेकरा माझं लेकरू, माझं लेकरू. नाही, मला हात लावू नका. माझे माय बाप तुम्ही नाही, सद्गुरुनाथ आहे, सद्गुरुनाथ आहे. आता खूप रडतायत दोघेही जण. नाथांनी त्याला जवळ घेतलं. बाळा, अरे 1 नाही 2 नाही 12 वर्ष या खड्ड्यात राहिलास कसा? तुला अन्न कोणी दिलं? काय म्हणतो गुरुजी, सगळी व्यवस्था करून तुम्हीच गेला होता. स्वर्गीच्या कामधेनूला त्या ठिकाणी माझ्याकरता तुम्हीच पाठवलं होतं ना. तिच्या दुधावर माझं रक्षण झालंय. हा, कामधेनून दिलंय. वा, गायीनं रक्षण केलं तुझं. म्हणून कामधेनूने हो, कामधेनूने रक्षिणा
मग या सगळ्या लोकांच्या समोर तुझं मी आज नामकरण करतोय. मस्तकावर हात ठेवला आणि गोरक्ष, गायीनं रक्षण केलं म्हणून गोरक्ष असं नाव ठेवलं. आणि ताबडतोब गोरक्षनाथ मत्स्येंद्रनाथांच्या पायावर पडल्या बरोबर ही रडायला लागली. बाळा आता काय करायचं? अहो तुम्ही जिथं तिथं मी. नाथ निघाले त्याला घेऊन. नाथांचं बोट पकडलंय म्हणजे गुरुजींचं बोट शिष्यानं पकडलं आणि निघाल्याबरोबर ही रडायला लागली. परमेश्वरा सद्गुरुनाथा माझ्या हाताने थोडीशी चूक झाली पण तुम्ही मला काय म्हटलंय? माय म्हटले, भिक्षा मागितली आणि मला असं अभागी पडून जाता. ठीक आहे, तिची ती स्थिती जाणली, काही हरकत नाही. पण हे लेकरू तुझं नाही. पुन्हा मी तुला देतोय चान्स. थोडं इंग्रजी बोलावं लागतं म्हणजे बुवाला काहीतरी येतं. बिलकुलच अनपढ समजल्या जातात. अहो मला सांगा जी इंग्रजी शिकली नाही म्हातारी ती सुद्धा म्हणते ना काय माझी सून आहे हो किती बेस्टच आहे. गुड बेटर आणि बेस्ट एकदम पुढं आहे ना. नाथांना दया आहे काय. झोळीमध्ये हात घातला, मंत्र त्यावर म्हणता सगळे लोक बघतातच आहे. असे बोलून हात झोळी निघाले. वगे घे करी राख हे भाग्यशाली, तिच्या सेवनी पुत्र होईल तुला. जगी धन्यता पावशी सत्वशीला. ही विभूती आहे. कोणाचे न ऐकता आज पती समवेत रात्री ग्रहण कर. तुला सुंदर मुलगा होईल. त्याचं नाव मी सांगतो ते ठेव. त्याचं नाव ठेवायचं गहिनीनाथ. तेच गहिनीनाथ पुढे निवृत्तीनाथांना उपदेश करतील. तेच निवृत्तीनाथ पुढे ज्ञानदेवांना उपदेश करतील. आणि ही परंपरा अशी चालत राहील. 12 वर्ष आपल्या जवळ लेकराला ठेव आणि नंतर माझ्या नाथ कार्याला मला वापस कर. रक्षा दिली, नाथ निघून गेले. 12 वर्ष का होईना पण तेजपुंज मुलगा मला होणार या आशेनं आनंद झाला. संतांच्या समागमानं काय होतं, संतांची कृपा झाल्यानंतर कृस कशी उजळते हे छोटस उदाहरण आहे. वेळ नाही जास्त नाही तर मोठं चरित्र लावलं असतं. तेवढ्या वेळात आटोपण्याचा प्रयत्न केला म्हणून संत समागम दुर्लभ व्हाई. आपण सगळे भगवंताच्या महाराजांच्या छत्रछायेखाली आहोत. आज 5 वर्षाचा काळ आपला लोटून गेला पण या 5 वर्षात कुठलाही त्रास झाला नाही, कुठलाही काही नाही. मी तर वाटतं सगळं हे फाडलेलं शरीर आहे. एवढं मोठं ऑपरेशन झालेलं आहे. कधी दम नाही, कधी काही नाही. मुंबई पासून नव्हे संपूर्ण भारतात प्रवास करतोय पण कधीही त्रास झाला नाही. ही सगळी सद्गुरुनाथाची कृपा आहे. अशीच कृपा माझ्यावरही हो. आजचा हा तो उत्सव आहे आपण जो पार पडला, हस्ते परहस्ते सर्वांनी आपल्या यथाशक्य यावत शक्य मदत केली. सर्वांचे हात लागले. नवे नवे महाराजांनी करवून घेतलं. नाही तुम्ही कोण, मी कोण, कोण्या जन्मातून कुठली भेट झाली, मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, का हे जगात घडले मुमसाच येणे, याचा विचार करिता शिणलो मी वाया, सांगून हे सुखी करा मद स्वामी राया. बस हेच विचारायचं. काय घेऊन जायचंय, सगळं जागेवर राहणार आहे. फक्त त्यांची सेवा आपल्या बरोबर येणार आणि ती शाश्वत सुखाची अभिलाषा आपण करावी सेवेनं. म्हणून पूर्वरंगपंथ्यात एवढंच मागायचं की सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः. कुणात भांडण असतील, कुणात वाद असतील, भावाभावात कलह असेल, शेजाऱ्या पाजाऱ्यात वाद असतील, समाजात वाद असतील, सर्व दूर व्हावे. सर्वांचं ऐक्य व्हावं. ऐक्य आणण्याचा प्रयत्न करावा. एखादं जर नाहीच ऐकायला जर तयार असेल तर ज्याप्रमाणे एखादा आपण तांदळाचा खडा काढतो बाजूला फेकून देतो असं संतही बाजूला करून टाकतात. लक्षात ठेवा. त्याला दुरुस्त करण्याचा पण कधी कधी काय होतं, एखाद्याला कावळ्याला किंवा कोळशाला किती घासण्याचा प्रयत्न केला तर तो काळाच असतो, पांढरा होत नाही. मासे कोळसे फेकून द्यावे लागतात पण त्याही कोळशामध्ये एखादी चांगली गार निघून जाते. म्हणून त्यावर त्या गाडीला जर चांगल्या पारखल्या गेलं तर तो एक प्रकारचा हिराही असू शकतो. म्हणून शक्यतो सर्वांनी भावाभावानी भाईचार्याने राहावं. आनंद व्यक्त करा. शेजाऱ्या पाजाऱ्यातला सर्वांचा कलह नाहीसा करा. मनुष्याशी वैर नसतो, त्याच्या कर्माशी वैर असतं. लक्षात ठेवा. म्हणून वैरी जरी मेल्यानंतर तिथे जावं लागतं. का? त्याचे कर्म निघून गेलं, राहिलं शरीर.
म्हणजे तो शुद्ध झाला. शुद्धम ब्रह्म परम वंदे जय सीताराम. म्हणून वैराच्याही दारात आपण त्यावेळेला जातो. इतर वेळेला का जात नाही? तर तो विकारानं भरलेला आहे. ते विकार आपल्याला पटत नाही. आपण हरिभक्त आहोत. म्हणून मनामनातला कलह नाहीसा होण्याकरता महाराजांना एकच मागणं की प्रत्येकांना संत समागम व्हावा. संत म्हणजे कोण? वेशधारीच नको आहे, मनाचे सज्जन, मनाचे साधू. समाजात तुमच्या आमच्यासारखा बसलेला माणूसही संत असू शकतो. लक्षात ठेवा. सहज बोलणे हितोपदेश लहानच्या मुलात बालादपि सुभाषितम कायम. एखाद्या वेळेला लहानशा लेकराच्या मुखातनं निघालेलं वाक्य सुद्धा जनार्दना ब्रह्मवाक्य जनार्दना म्हणतं तसं होऊन जातं. तोही आपला गुरु होतो. तसं जगतामध्ये भरपूर आहे, पण संतांची कृपा दुर्लभ आहे. ती आमच्यावर व्हावी म्हणून देवाला मागणं. बसा, उभे नका. देगा देवा तुझा विचार भूदेव संतासी सदानमः सत्कर्मयोगे वे भागवावे सुखा सारिके पूर्णवैराग्य जाते वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराज कभी वार्तिका सारिका मान्य सा नमस्कार माझा सद्गुरुना अनंत्या पुरी पुण्य भूमि पवित्र हे नारदो ज्ञान राजा सुमान दया आठवीला महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानी नमो जन्मभूमि तिथे जन्मलाला नमो आर्य भूमि तिथे वाणीला नमो कर्मभूमि तिथे पुत्रलाला नमस्कार माझा श्री दत्तात्रेय नमो जन्मभूमि तया मानग्रामी गणेश उदय जन्मलाला सदा शांतवृत्ती असे सुसुमा नमस्कार माझा गुरु वासुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव जय जय रघुवीर धर्म की जय हो अधर्म का नाश हो प्राणियों की सद्भावना हो विश्व का कल्याण हो हर 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 महादेव।